तर एक टॅगलाईन देतो आणि त्याचं खरा अर्थ पण सांगतो तुम्हाला मी काय होतं म्हणजे मला जे वाटतं तो सांगतो मी. शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. तरी एक म्हणजे डाळिंब बागायतदार डाळिंब बागायतदार म्हणून एक मी तुम्हाला सांगतो गोष्ट. तर बागा गेल्यानंतर जो रेस्ट पिरियड चालू होतो तो काही शेतकरी स्वतःचा रेस्ट पिरियड म्हणून स्वतः निवांत राहतात. तर तो स्वतःचा रेस्ट पिरियड नसून डाळिंबाच्या झाडांचा रेस्ट पिरियड असतो. म्हणजे त्यांना त्यांचा विश्रांतीचा काळ असतो. शेतकऱ्या विश्रांतीचा काळ नसतोय तो. तर शब्दशः अर्थ घेऊन राहू नका. त्यावेळेस फक्त झाडांचा विश्रांतीचा काळ आहे, आपला विश्रांतीचा काळ नाही. आपला उलट जेव्हा बाग धरलेली असते त्यापेक्षा रेस्ट पिरियडमध्ये आपलं काम जास्त असतं. तर रेस्ट पिरियडमध्ये आपण व्यवस्थित झाडांना जपलं, वेळच्या वेळी पेस्टिंग करणं, अमावास्या पौर्णिमेला फवारणी घेणं आणि जे वेस्टेज झालेले फळं असतील किंवा खराब झालेल्या फांद्या असतील पडलेले असतात त्या सर्व गोळा करून बाहेर काढणं. स्वच्छता बागेची रेस्ट पिरियडमध्येच घ्यावी लागते. ते बागा धरल्यानंतर करता येत नसते. त्यामुळे रेस्ट पिरियडमध्ये जेवढं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्याल तेवढं तुम्ही बागा धरल्यानंतर म्हणजे होण्याचे चान्स चांगले राहतात. तर रेस्ट पिरियडमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह राहा, झाडाला विश्रांती द्या आणि तुम्ही ॲक्टिव्ह राहा. तुम्ही वेळच्या वेळी त्यांना सगळ्या गोष्टी करत राहा. अमावास्या पौर्णिमा म्हणा, ड्रेसिंग द्या, फवारणी, बोर्ड स्प्रे घ्या. हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे, मी सांगायची काही गरज नाही. पण माझं सांगायचं हेतू हाच आहे की रेस्ट पिरियडमध्ये तुम्ही कामाला लागा आणि झाडांना विश्रांती द्या. म्हणजे ही टॅगलाईन म्हणजे मी तुम्हाला आपल्या भाषेत सांगितलेली आहे. ही रेस्ट पिरियडमध्ये आपलं काम जास्त आहे, झाडांचं काम कमी आहे. नंतर झाडांचं काम जास्त आहे, आपलं काम थोडंसं कमी होतं आहे त्यात. पण रेस्ट पिरियडमध्ये ॲक्टिव्ह राहा आणि चांगलं उत्पन्न घ्या आणि चांगला नफा मिळवा आणि मेन म्हणजे श्रीमंतीशी वाटचाल करा. कोणाला फसवून वरती यायचं नाही. आपल्या झाडाशी प्रामाणिक राहा, झाड आपल्याला ते देणारच आहे. आपण झाडाला जेवढा वेळ देईल तेवढं झाड आपल्याला उत्पन्न घेऊन देणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तर अशा नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा. धन्यवाद.